खरीप हंगामाच्या तोंडावर पाण्याची शेतीला अत्यंत गरज असताना कोल्हापूर पाटबंधारे विभागानं पाण्याचा नदीचा पाणी उपसा जो आहे तो बंद करण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आज 16 जून आहे आणि मागच्या वर्षी साधारण 15 मे ते 20 मेच्या दरम्यान पावसाळा सुरू झाला होता। मात्र आत्ताची जर परिस्थिती बघायला गेली तर आता मी एक पंचगंगा नदी आता मी आहे। पंचगंगा नदीचं मी आता एक विदारक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीत जर बघायला गेलं तर हे पंचगंगेचा हा नदी तीर आहे। या नदी तीराच्या पार्श्वभूमीवर हे जे नदी तीर याच्यामध्ये बघायला गेलं तर पूर्णच्या पूर्ण हे पात्र आहे ते कोरडं पडल्याचं चित्र जे आहे ते आता आपण एकंदरीत पाहू शकतोय। बघायला गेलं तर याची जी बेटं आहेत ती बेटं इथं मोठ्या प्रमाणात जी खुली झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। दुसरीकडे बघायला गेलं तर आपल्या कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर एकंदरीत जी मंदिरं आहेत ती मंदिरं देखील आपल्याला उघडी पडल्याचं जे चित्र आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवू शकतं। खरीप हंगामाच्या तोंडावर आणि भात शेतीला पाण्याची गरज असताना कोल्हापूरच्या पाटबंधारे विभागाचा हा निर्णय आहे तो अतिशय एक धक्कादायक मानला जातो। खरं तर शेतकऱ्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर याचा मोठा फटका जिल्ह्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना बसू शकतोय। खरीप हंगाम संकटात सापडण्याची भीती जी आहे ती व्यक्त होते। एकीकडे एल निनोमुळे जे पावसात घट होण्याची शक्यता एक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध साठ्याला प्राधान्य देण्याच्या उद्देशानं हा कोल्हापूर पाटबंधारे विभागानं जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र याचा परिणाम जो आहे याचा थेट परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांवर होऊ शकतो। एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी आणि त्याचबरोबर धामणी, जांभळी या नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी पाणी उपसा करण्यावर साधारण 15 जून पासून हे जे बंदी आहे ती बंदी घालण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर शासनाच्या 23 मे 2026च्या सूचनेनुसार एल निनोमुळे पावसात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिण्याचं जे नियोजन आहे ती एकंदरीत करण्याची जी गरज आहे ती आता गरज आपल्याला पाहायला मिळते। बघायला गेलं तर या निर्णयामुळे भात लागवडीची जी आता सध्याचा जो शेतकऱ्यांवर होणारा परिणाम आहे एकीकडे उपसाबंदीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय आणि दुसरीकडे बघायला गेलं तर पाऊस लांबल्यामुळं हे जे आहे पाणी उपसा जे आहे याच्यामुळं हा सगळ्यात मोठा जो परिणाम आहे शेतीवर झालेला हा आपल्याला पाहू शकतोय। एल एस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।